जेव्हा कधी घरात भाजीला काही नसतं किंवा तोंडाला चव नसते, तेव्हा चटपटीत असं कांदापातीचं पिठलं करून बघा. असं पिठलं बनवलं तर 2 घास तुमचं जेवण जास्तच जाईल. पिठलं करायला अगदी सोपं आहे आणि कमी वेळात बनतं आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाटच लागतं. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं पिठलं बनवण्यासाठी आपण कांदापात चिरून घेतली आणि कांदापातीचे जे कांदे असतात तेही वेगळे चिरून घेतलेले आहेत आणि कांदापात स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता पिठलं म्हटलं की वाटण तर केलंच पाहिजे. त्यासाठी वाटण्यासाठी आपण 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेत, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं थोडंसं पाववाटी आपण शेंगदाणे घेतलेत. हे देशी शेंगदाणे आहेत त्यामुळे लाल कलरचे आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि असं जाडसर आपण वाटून घेणार आहोत. आता इथं पिठलं आपण लोखंडी तव्यात करतोय त्यामुळे पिठल्याची चव अजून जास्त वाढणारच आहे. त्यासाठी एक पळीभर तेल आपण घातलेलं आहे. त्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी घालून घेणार आहोत आणि छान तडतडून द्यायचं आहे जिरे मोहरी आणि त्यामध्ये आपण जो पातीचा कांदा चिरला होता तो घालणार आहोत तेलामध्ये. कांदा खूप जास्त पण आपण लाल करणार नाही, थोडासा क्रंच त्यामध्ये राहिला पाहिजे इथपर्यंत आपण भाजणार आहोत. थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि यामध्येच आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालून तेही परतणार आहोत छान. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहता येतील. वाटण छान परतल्यानंतर जी आपण पात चिरून घेतली होती ती आपण यामध्ये घालणार आहोत. तुम्ही इथे मेथीची भाजी जरी वापरली तरी चालू शकते, परंतु कांद्याच्या पातीचं पिठलं खूप टेस्टी लागतं, नक्की करून बघा. भाजी थोडी परतल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत, म्हणजे भाजीला पाणी लवकर सुटेल. म्हणजे वरून जास्त पाणी घालण्याची गरज लागणार नाही आणि अंगच्या पाण्यामध्ये भाजी शिजली की त्याची चव अजून जास्त वाढते. आता भाजी थोडीशी मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे भाजी शिजायला लागलेली आहे. आता वरून थोडासा पाण्याचा हापका वरून मारायचा आहे आणि वाफ काढायला झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपण वाफ काढणार आहोत. आता पिठलं करायचं आहे आपल्याला, तर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा बेसन पीठ एका वाटीमध्ये छोटे 3-4 चमचे बेसन पीठ आहे. टेबलस्पून म्हटलं तर 2 मोठे टेबलस्पून एवढं आपण पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा कप पाणी घालून आपण याचं खालीच बॅटर तयार करून घेणार आहोत, म्हणजे वरती आपण वरताना त्याच्या गाठी होणार नाहीत. किंवा तुम्ही भाजीमध्ये डायरेक्ट बेसन पेरूनसुद्धा पिठलं तसं करू शकता, परंतु ते खूप कोरडं पिठलं होतं. मला थोडंसं सैलसर असं पातळ पिठलं हवं आहे, यासाठी आपण खाली बॅटर तयार करून घेतलेलं आहे. भाजी कोवळी असल्यामुळं भाजी शिजलेली आहे. तर यामध्येच आपण जे बेसनाचं बॅटर तयार केले ते यामध्ये घालून आपण हटून घेणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण साधं पिठलं करतो त्यावेळेला जसं हटून घेतो तसंच आपण या भाजीमध्ये हे पिठलं हटून घ्यायचं आहे. या भाजीमुळं खूप छान टेस्ट येते पिठल्याला. एकदा नक्की ट्राय करून पहा, चवीला अगदी छान लागतं. कारण की कांद्याची पातीचा गोडसर चव असते आणि पिठल्याची चव थोडी तिखट असते. ते दोन्ही मिळून एकदम छान कॉम्बिनेशन लागतं. आता यामध्ये जेवढं तुम्हाला पातळ पिठलं हवं आहे तेवढं पाणी घालून तुम्ही पातळ करू शकता. पिठलं आपलं हटून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनटं छान वाफ काढायची, म्हणजे पिठलं छान मऊ शिजलं जातं. आपलं पिठलं अजून टेस्टी होण्यासाठी आपण त्याला वरून फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, 1 चमचाभर. त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याची टेस्ट पिठल्यामध्ये खूप सुंदर येते आणि त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालणार आहोत आपण 10-12 पाकळ्या आणि तो अगदी लाल होईपर्यंत परतणार आहोत, कारण या लसणाची टेस्ट खूप छान आपल्या पिठल्याला येणार आहे. त्याचा गॅस आपण बंद केलेला आहे. इथं पाहू शकताय पिठलं छान शिजलेलं आहे आणि कढई खाली उतरल्यानंतर फोडणीची आपण त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि ही फोडणी आपण या पिठल्यावरती ओतून घेणार आहोत. तुम्ही कधी ढाब्यावरती पिठलं खाल्लं आहे का? त्या ढाब्यावरच्या पिठल्यावरती अशीच फोडणी ओतलेली असते आणि त्याची टेस्ट खूपच छान लागते. नक्की अशा पद्धतीनं ट्राय करून पहा. तयार पिठल्यावरती अशी वर्ण फोडणी देऊन बघा, खूपच सुंदर टेस्ट लागते. लसणाचा खमंगपणा अगदी त्या फोडणीमध्ये उतरतो आणि त्यामुळे पिठल्याची टेस्ट अजूनच जास्त वाढते. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता पिठल्याबरोबर खाण्यासाठी मी इथं ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ज्वारीच्या, तांदळाच्या कुठलीही भाकरी बाजरीची केली तरी चालू शकते. आता त्याबरोबर आपण कांदा देऊ शकता, हिरवी मिरची देऊ शकता किंवा ठेचा दिला तरी चालू शकते. खमंग असं कांदापातीचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. जेव्हा कधी भाजीला काही नसतं किंवा तोंडाला ज्यावेळेला चव नसते त्यावेळेला असं पिठलं नक्की करून बघा, तुमच्या तोंडाची चव नक्कीच वाढेल. बऱ्याच वेळेला कांद्याची पात निम्मी अशी फ्रीजमध्ये राहिलेली असते, त्यावेळेला अशी भाजी करून खाल्ली तरी चालू शकते.
झणझणीत पिठल्याची रेसिपी आवडली का कमेंटमध्ये सांगा. कांदापातीच्या पिठल्याची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त